आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दादा, अगं मी आहे श्रुतिका. मला भास झाला दादाचा, आणि होणारच. मी तुझ्यात दादालाच तर बघते. तू असं काही बोललीस की मी काय बोलावं हेच सुचत नाही मला. पण तू आता इथे काय करतेस? दादाची आज जरा जास्तच आठवण येत होती, म्हणून मी त्याच्या फोटोकडे बघत उभी होते. आज काही विशेष? तुझा वाढदिवस. आज दादा इथे असता तर त्याने तुझा वाढदिवस खूप धूमधडाक्यात साजरा केला असता ना? हो, नक्कीच केला असता. आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांनीच आनंदी असावं असं त्यांना कायम वाटायचं, आणि त्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा हट्टही असायचा. तुझ्या वाढदिवसाच्या बाबतीत दादाशी याआधी कधी बोलणं झालं होतं का तुझं? हो, झालं होतं ना. मला अजूनही तो दिवस आठवतो, तो प्रसंग आठवतो. त्या दिवशी मी पहिल्यांदा त्यांच्या केबिन मध्ये सुट्टी मागण्यासाठी गेले होते. हाय, तुम्ही साडीत खूप सुंदर दिसता. माझ्या फ्रेंडचा बर्थडे आहे, तर मला सुट्टी हवी होती. तुमच्या फ्रेंडच्या बर्थडे बद्दल कळलं, पण तुमची बर्थडे नाही कळली. माझी बर्थडे 14 नोव्हेंबर. हा सगळा प्रकार तू किती सहज सांगितलास. त्याच्यात सहजपणे काय? जे घडलं तेच मी तुला सांगितलं. सगळ्यांनाच नाही जमत हे. काही जण स्वार्थासाठी आपल्या मनाच्या गोष्टी रचून सांगत असतात. एनिवेज, आज तुझा वाढदिवस आहे आणि आपल्याला दादाची आठवणही येते, आणि तुझ्या वाढदिवसाची आठवण दादाच्या केबिनशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे निर्णय घ्यायचा हा उत्तम योगायोग आहे. निर्णय? जस्ट इमॅजिन, इतके दिवस बंद असलेली दादाची केबिन आज उघडली जाते. दादा जशी केबिन मध्ये एंट्री घ्यायचा तशीच एंट्री तू घेतीयस, आणि दादाच्या खुर्चीवर मी तुला बघतेय बसले. काय? हो, खरंय. आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची जबाबदारी मी तुला सांभाळायला देते. माझ्याकडून आणि दादाकडून तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक छोटंसं गिफ्ट. काय मैत्री? खऱ्या अर्थाने मी आता तुझ्या दादाला बघायला लागले. नाही अगं, हे शक्य नाहीये. मैत्री, मी तुझ्या दादाच्या ऑफिसमध्ये काम करणारी एक एम्प्लॉई आहे. त्यांनी सांगितलेली छोटी मोठी कामं करणारी एक साधी एम्प्लॉई, आणि आज तू मला डिरेक्ट त्यांच्या खुर्चीवर बसवतेस. अगं, हे म्हणजे एवढ्याशा चिमणीचा सत्कार करण्यासाठी तिच्या डोक्यावर भला मोठा नारळ ठेवल्यासारखं आहे. प्लीज, तू असा कोणताही निर्णय घेऊ नकोस. मी नाही पेलवू शकणार. अगं, तुला असं का वाटतंय? कारण मी स्वतःला ओळखते. अगं, साधी नोकरी देताना समोरच्या माणसाचा भूतकाळ जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आपण, आणि ही तर ती व्यक्ती आहे जी तुझी कंपनी बुडवण्यासाठी आली होती, आणि आज त्याच व्यक्तीच्या हातात तू कंपनीची जबाबदारी देतेस. दादा नेहमी म्हणायचा, माणसाचा भूतकाळ बघायचा नाही, वर्तमान बघायचा. कारण आजचा वर्तमान हा नेहमीच भविष्य ठरवणारा असतो. आणि पहिली गोष्ट तुला जबाबदारी समजून घेण्याची, तर मी आहे ना, शिवकुमार सर आहे. तुला जेव्हा केव्हा आमची गरज लागेल तेव्हा आम्ही असणारच कायम तुझ्या आजूबाजूला. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. अगं, पण काही प्रश्न माझे मलाही विचारायला हवेत ना. एवढी मोठी जबाबदारी पेलवण्याची माझी खरंच पात्रता आहे का? दादांनी तुला निवडलंय, याहून मोठा प्रूफ काय असणार आहे माझ्यासाठी? दादा नंतर त्या खुर्चीवर बसण्याचा हक्क फक्त तुझा आहे. आणि आता आपण आपल्या जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त दुसरं काही नको बोलायला. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण मागे सोडून पुढे जाऊया. सो
का? आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची बोर्ड ऑफ डायरेक्टर. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमच्या प्रिय माणसाशी काही गप्पा मारायच्या असतील, थँक्स वगैरे म्हणायचं असेल तर पटकन बोला आणि बाहेर या. मी बाहेर तुमची वाट बघतीये. ओके. दादाची गाडी. हो, ही गाडी त्यांच्या आयडेंटिटीचा भाग होती. आम्ही दोघं ऑफिसमध्ये असताना त्यांचं ऑफिसमध्ये असणं नसणं या गाडीवरून ठरवलं जायचं. आजपासून हा प्रकार तुझ्या बाबतीत घडणार आहे. म्हणजे आजपासून ही गाडी तुझी. मैत्री प्लीज, आता हे जरा जास्त होतंय. अजिबात नाही. अगं दादाच्या पोस्टवर काम करताना ही गाडी मस्त आहे तुझ्यासाठी. आणि मी नाही म्हणाले तर मी रागवीन. आणि माझा राग तू पाहिलेला नाहीयेस. अगं हो, बरं, घाबरले मी. सो आजपासून ही गाडी तुझी. प्लीज सीट मॅम. तू इथे माझ्या बहिणीला बर्थडे विश करायला आणि तिचं टॅलेंट बघायला आलो होतो. का बात आहे ताई, मानलं तुला. नाही म्हणजे एवढा मोठा गेम खेळून सगळं काही आपल्या हातात घेशील असं वाटलं नव्हतं. आधी या घरात घुसलीस, नंतर न झालेल्या नवऱ्याची जागा घेतलीस, आता गाडी सुद्धा ताब्यात घेतलीस. म्हणजे पुढे नक्कीच कंपनीमध्ये त्याची जागा सुद्धा घेणार. शट अप रॉकी. अगं तुझं कौतुक करतोय. लाज वाटते मला. तुझ्या अशा वागण्या बोलण्यामुळे तुझी लाज वाटते. गेट लॉस्ट. आई, आय सेड गेट लॉस्ट. जरा अतिच होतं या. अति तू करतोस. तुझ्या अशा वागण्यामुळे ना तू माझी बहीण वाटत नाहीयेस. आणि वाटणार पण नाही.